नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. त्याच्यामध्ये आज आम्ही आलेलो आहोत कुठे प्राप्ती? न्यूरेनबर्गच्या क्रिसमस मार्केटला, जे जर्मनीतलं वन ऑफ द फेमस मार्केट आहे. ओल्डेस्ट पण. हां, ओल्डेस्ट पण. काल इंगोस्टारचं बघून आलो आणि आज न्यूरेनबर्गला चाललो आहे. चला तर आता आपण बघूया काय काय आहे यांच्या क्रिसमस मार्केटमध्ये न्यूरेनबर्गच्या. आमची ही दुसरी वेळ आहे न्यूरेनबर्गचं क्रिसमस मार्केट बघायला. पार्किंग प्लेस शोधता आम्हाला खूप मजा आलेली आहे. खूप लोक आहेत त्याच्यामुळे पार्किंग काही मिळालेलं नाही आहे. प्राप्ती, पार्किंगबद्दल काय म्हणायचं आहे? पार्किंग लकीली मिळाले. आम्ही गाडी पार्क केली आणि फुल झाले आणि तसं जवळच मिळाले. येस. आज आमच्यासोबत आहेत राजवर्धन आणि नवविवाहित दाम्पत्य रुचा, त्याची बायको राजवर्धन. हॅलो. राजवर्धनला तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे. त्याचा डेब्यू आहे अनिकेत प्राप्ती ब्लॉगमध्ये. ओके, कसं आता काय वाटणार आहे तू? म्हणजे तुझं काय आहे पहिलं फर्स्ट इम्प्रेशन अबाउट न्यूरेनबर्ग क्रिसमस मार्केट बघायच्याच आधी? बघ, माझी तिसरी विजिट आहे आतापर्यंत. तर रिकमेंड करणार आहेस का बघायला? हो, तू खूप वेळा आलेला आहेस त्याच्यामुळेच तिसऱ्यांदा आलो. असं सेल्फ एक्सप्लेनेटरी असावं असं माझं म्हणणं आहे. ओके, तर रुचाकडून जाणून घेऊ. पण रुचा, तुला काय म्हणणं आहे? माझी पण सेकंड विजिट आहे आणि मला खूप जास्त लाईव्हली वाटतं इथे येऊन. नॉस्टॅल्जिक फिलिंग एकदम. जरा लोक दिसत आहेत. ओके, इथं आमच्यामध्ये कोणच पहिल्यांदा येत नाही आहे, सगळेजण दोनदा येतात. प्राप्तीचे पण सेकंड टाईम आहे. सो काय म्हणतात, नवीन असं कोणच नाही आहे क्रिसमस मार्केट बघायला. आणि फायनली आमची क्रिसमस मार्केटमध्ये एंट्री होत आहे. अशी काय आहे एंट्री गेट. आणि असं आहे. या क्रिसमस मार्केटला भरपूर साऱ्या एंट्रीज आहेत, त्यातलीच ही एक एंट्री होती. आणि असे काही लाल आणि पांढऱ्या कलरचे क्रिसमस मार्केटचे वरचे छप्पर आहेत. ते काही विशिष्ट प्रकारे त्यांनी बनवून घेतलेले. असं काही आहे क्रिसमस मार्केटमध्ये डेकोरेशन साहित्य जे लाकडापासून बनवलेलं आहे. अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या लाकडापासून फार छान छान बनवलेल्या आहेत, ज्या आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. आणि आम्ही इथली ट्राय करणार आहोत लोकल फूड. मला दिसली भजी, जी आता आम्ही ट्राय करणार आहोत. प्राप्ती ट्राय करणार आहे रताळ्याची भजी आणि कॉलीफ्लॉवरची भजी. प्राप्ती, कशी आहेत भजी? छान आहे. मला खूप इथे जास्त आवडते रताळ्यापेक्षा. रताळ्याची वाटतं, कशी वाटतात? जरा तरी इंडियन फील आलं. चांगलं बनवलं त्यांनी. थंडीमध्ये भजी खाऊन इंडियन फिलिंग आलेलं. हो, थंडीमध्ये छान छान भजी मिळाली गरम गरम. रताळ्याची आणि फ्लॉवरची भजी घेतलेली. सावरची अजून होती, अजून मशरूमची वगैरे, पण प्राप्तीनं नाही घेतलेली आहे. तू रेकमेंड करशील का हे खाणं? येस, नक्कीच. मस्ट रेकमेंड आहे. दुसऱ्या का तिसऱ्या लाईनमध्ये आहे. इंगोस्टारमध्ये काहीच मिळत नाही जास्त. इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. ही घरांची डिझाईन आपण मोस्टली जर्मन विलेजेसच्या घरांवरती बघतो. त्याचंच हे मिनिएचर. आणि आता वेळ आहे दुसरं आणि काय ट्राय करायचं. बटाट्याचं हे काहीतरी आहे. तर आम्ही आता काय घेतलेलं आहे, हे कार्टोफेल पुलोवर पॉफर. काय पॉफर म्हणजेच बटाट्याचं बनवलेली भाजी, पोळी, बटाट्याची पोळी. आणि हा आहे सॉस कार्पचा, आणि हा सॉस आहे लसणाचा. कसं वाटते प्राप्ती खाऊन? मात्र मजा येते. भूक लागलेली, गरम गरम खायला मिळते. बाहेर थंडीमध्ये गरम गरम. रुचा, तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान आहे. छान आहे. रेकमेंडेड. ओके, कारण मागच्या वर्षी पण खाल्लं होतं तिनं, परत रेकमेंड केलेलं आहे. आणि तुला, तू खाल्लंस का आधी सांगायला आला? खाल्ले. शक्यच नाही मिळणं असं वाटतंय. मी ट्राय करत आहे. आपल्या म्युनिकमध्ये आहे. मी खाऊन सांगतो तुम्हाला कसं लागतंय. मार्केटमध्ये असतो असं वाटलं मला सगळीकडे.
बाहेरनं मस्त क्रंची आहे आणि आतून असं मस्त बटाट्याचा फ्लेवर होत आहे. छान आहे. रेकमेंडेड. जरासं मला खारट लागलेलं आहे कारण मला मीठ कमी लागतं त्याच्यामुळे. तर मिठाचं प्रमाण आता तेवढं कमी करायला सांगायला पाहिजे. आणि हे आहे फेमस लेब कुकिंग न्यूरेनबर्ग क्रिसमस मार्केटचं, ज्याच्यामध्ये जायफळ, वेलची, लवंग आणि दालचिनी असं काही मिश्रण त्याच्यामध्ये असतं. हे खूपच फेमस असं आहे या क्रिसमस मार्केटला. याच्याबरोबर जिंजर ब्रेड पण खूप फेमस आहे तिथले. फार पूर्वीच्या काळी हा स्पाइस रूट होता, त्याच्यामुळे इथे हा लेब कुकिंग ह्या अशा प्रकारचे स्पायसेसचे बनवले जातात. आणि आम्ही अजून ट्राय केलेले आहे तिथले नट्स. वेगवेगळ्या प्रकारचे नट्स होते आणि यातले आम्ही नट्स ट्राय करायचं ठरवलेलं आहे. काय घेतलेस तू याने घेत? हे घेतलेलं आहे वाफेल. याच्यामध्ये आहे क्रीम आणि दुसरं आहे किर्श म्हणजे चेरीचा सॉस आहे. तर हे आपण खाऊया, कसं लागते बघूया. चांगलं लागते. वाफेल चांगलं कुरकुरीत आहे आणि क्रीम पण जास्त काही गोड नाही आहे आणि सॉसही चांगला आहे. एकदम ओरिजिनल सॉस वाटतं आहे. आणि घराच्या डेकोरेशन बरोबरच काही लोकल वस्तूही आहेत ज्या विकायला, जसं की सॉक्स आहेत आणि कानटोपी वगैरे असं काही भरपूर सारे अवेलेबल आहेत. आणि आम्हाला दिसलेला आहे भुट्टा, जो आता आम्ही ट्राय करणार आहोत. त्या थंडीमध्ये पाऊस पडत आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी. रुचा काय खाते? फार्म कुकिंग त्याला आतमधलं खायचं होतं. mit Erdbeeren und नटाला gefällt dir? 9. त्याने तिची आवडती गोष्ट ना आवडत्या गोष्टी रॅप करून दिली आहे. एम्फलन्जी निच म्हणजे रेकमेंडेड नाही आहे. मराठीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रॉबेरी, न्यूटेला, चॉकलेट आणि डोसा किंवा चपाती. स्ट्रॉबेरीची हे पुरणपोळी. सगळं होय. स्ट्रॉबेरीची पुरणपोळी खाता येते ती तिला. स्ट्रॉबेरीची पुरणपोळी. होय, जी काही तिला आवडलेली नाही आहे. एक्सपेक्टेड होतं तसं नाही. विषय घडला. नो टेस्ट. Tasteless. गणलेली पुरणपोळी, फुटलेली पुरणपोळी आहे, त्याच्यामुळे नाही आवडलेली. आणि सुंदर अशा या घोड्यांच्या रथामध्ये आपण बसून न्यूरेनबर्गची टूर घेऊ शकतो. मला फार काही याची आयडिया नाही आहे कुठली टूर घेता येईल, पण याचं काही जी प्राईस होती ही काही फार नव्हती. थोडीशी प्राईस देऊन आपण या रथामध्ये बसू शकतो आणि इथून जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे आमचं क्रिसमस मार्केट बघून झालेलं आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे. आणि आजूबाजूला असं सगळीकडेच डेकोरेशन केलेलं आहे, पूर्ण सिटीमध्ये बघण्यासारखं आहे. हॉर्न एकाने पण वाजवला नाही. आणि ही आहे पार्किंगची सिच्युएशन. समोरच्याला एकाला आमच्या त्याचं चालत नाही पार्किंग तिकीट, त्याच्यामुळे आम्ही सगळे करत आहोत वेट. आणि क्रिसमस मार्केट आम्ही आलेलो आहे फिरून. कसं वाटतंय क्रिसमस मार्केट फिरून प्राप्ती? गारगार वाटते. गारगार वाटते. पाऊस पडलेला आहे, आमचा सगळा हे स्पॉइल केलेला आहे. आणि राजवर्धन आणि रुचा RR छान झालं.
छान झालं नाईस. नाही मज्जा आली. मज्जा नुसतं माणसं बघून मजा आली काय गर्दीत बघायला मिळालं नाहीये गर्दी दिसली जरा. क्रिसमस मार्केट क्रिसमस मार्केट मध्ये चालायला पण जागा नव्हती, चौपट तरी पाऊल ठेवायला पण जागा नव्हती. खूपच मोठे चौपट आहे. Mango State चं 100 चालू झालं की संपतंय. 160 दुकानं होती टोटल मध्ये, जे आम्ही माहित नाही किती बघितली. चणे शेंगदाणे आणि खूप काय काय खाल्लेलं आहे, भजी बिजी. मक्याचा कणीस वगैरे खूप काय काय खाल्लेलं आहे. आणि अशा प्रकारे आमचा ब्लॉग होता इथंच कम्प्लीट. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.